हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना शुभ दुपार। तर इथं बघा नवरीचे ब्लाऊज जे आहेत ते काय तुमच्याबरोबर शेअर केलेले नाही आहेत, फक्त थोडासा कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर हा आहे घागऱ्याचा ब्लाऊज, वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि अतिशय सुंदर असा घागरा आहे। तर घागराही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ह्या ब्लाऊजची कटिंग करणार आहे। तर हे बघा कंपनीने ह्या पद्धतीने स्लीव्ज दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता नवरीचं आहे ना माप जे आहे ते 39 साईजचं माप आहे। प्रिन्सेस कटमध्ये अशा वेळेस खूप क्रिटिकल होऊन जातं बघा। आता यांनी जर काही वर्क असं दिलं असतं तर बाई अगदी आरामात बसली असती। असे वर्कवाल्यांनी असं वर्क केलेलं आहे तर मग डोक्याला खूप ताण होऊन जातो बघा। तर इथे ना ही घडी बिलकुल बसणार नाही आहे नवरीची, या पद्धतीने बघा। तर आपल्याला आहे ना हिला 10 इंचाची घडी पाहिजे, तर याला जॉईंट द्यावा लागणार आहे। तर ही घडी आहे ना 7.5 इंचाचीच भरते, तर आपल्याला 3.5 इंचाचा इथे जॉईंट द्यावा लागणार आहे। तर याच्यामुळे काय होतं की टेलरला तर त्रास होतोच, पण कस्टमर जे आहे ना त्यालाही जॉईंट असल्यामुळे हा ब्लाऊज जो आहे तो जास्त दिवस टिकत नाही। वेलवेटचा कपडा आहे, तेव्हा कंपनीवाल्यांनी किंवा जे वर्क करतात त्यांनी विचार करून वर्क करायचा आहे अशा ब्लाऊजवरती, की हाताची जी रुंदी आहे ना त्या साईडने वर्क करायचं आहे। तर ह्या पद्धतीने जे आहे ते घागऱ्याचं ब्लाऊज तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि काय झालं, नवरीचे ब्लाऊज जे आहे ते संपूर्ण तयार झाले, पण मला आहे ना एकही ब्लाऊजचं शूट करता आलेलं नाही आहे। गर्दीच तेवढी होती आणि नवरीने खूप घाई केलेली आहे, तिचं फीडबॅकसुद्धा आपल्याला घेता आलेलं नाही। ती आता जेव्हा परत मळावरून येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की तिचं फीडबॅक देणार आहे। तर आजचा घागऱ्याचा ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करा।